या संस्कार विधीला प्रारंभ होण्यापूर्वी बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे दिवंगत चंद्रकीर्ती संजय मोरे यांच्या प्रतिमांची पूजा पुष्प, धूप आणि दीपाने झालेली आहे. तेव्हा यानंतर या प्रसंगी सर्वांना त्रिशरणासह पंचशील दिली जात आहे. सर्वांनी हात जोडायचे आहे. सर्वांनी हात जोडा. सर्वांनी सर्वप्रथम जगातील 3 महान रत्न बुद्धरत्न, धम्मरत्न, संतरत्न या रत्नांना सर्वांनी विनम्रपणे अभिवादन दर्शन करायचं आहे. मी म्हटल्यानंतर सर्वांनी जमिनीवरती हात घेऊन त्यावर डोकं ठेवून 3 वेळेस दर्शन अभिवादन करायचं. सर्वांनी हात धम्मं नमामि संघं नमामि. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित मांडी घालून बसा. मांडी घाला सर्वांनी. हात जोडा. शांतपणे आपले डोळे बंद करायचे आहेत. एका आवाजामध्ये शांतपणे सर्वांनी माझ्या नंतर म्हणायचं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि, अनातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि, अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु विच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरय्यमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, ईसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकां सुरक्षितां कत्वा अपमादेन संपादेत. सर्वांनी म्हणायचं आंबन्ते आंबन्ते साधु साधु साधु. सर्वांच्या हातामध्ये घ्या आणि मग हातामध्ये घ्या. काही तुमच्या थोडा मोकळा सोडा. मला हात जोडता आले. थोडा पुष्कळ दीदी तुझ्या हातामध्ये घे. तुझ्याकडे तुझ्या हातामध्ये किती घ्या.
यानंतर मोरे बौद्ध परिवार या परिवारावरती जे आलेलं दुःख आहे, या दुःखातून दुःखमुक्त होण्यासाठी, त्यांना इथून पुढे धैर्याने जीवन जगण्यासाठी सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी बुद्ध पूजा पाठ मंगल मैत्री होत आहे. सर्वांनी शांतपणे बुद्ध पूजा पाठ मंगल मैत्री श्रवण करायचे आहे. सर्वांनी शांतपणे ऐकायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. वनगन्ध गुणोपेतं यान्तं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरे. पुये विभूतां कुसमेन नेन पुयेन मे तेन नमामि मोक्तां. पूर्वं विलायते यथा यदम्मे कायो तथा याति विनाशभावं गणसारपदीपेन दीपेन तमदनसिना किलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोबुद्धं. सुगन्धिकाय अनंत गुणगंधिना तथागतं बुद्धं संग्रहं सुगततनुभवा दीपेदिवसपुरवरे. नागलोके चतुर्थे सहते बुधस्सविम्रे सकलरसविषे ते सदोमादिघातु वन्दे. सवे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि. वन्दामि चैत्यं सप्त सपठानेषु पतितं सारैकधातु महाविसिन्नौवा सब्बारी विजयलग्ना. अतो सपयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादवम्. इमे ते महाभूरि लोकनाथेन पूजिता. अहं वीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधर्मसारथि सत्ताधीव मनुषाणां बुद्धो भगवाति. बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. एत बुद्धा अतीता च एत बुद्धा अनागता. पशुपन्ना चैव बुद्धाहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम्. एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमम्. बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो कमतु तं मम. यं किञ्चिरतनलोके विज्जति विविधं कुतु रतनं बुद्ध समन्नत्ति तस्मात् सुखी भवन्तु मे. यो सन्नसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महति विजयित्वा सम्बोधि महादक्ष्यनन्तयामो. लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धम्. स्वाकातो भगवता धम्मो संदीप्तिको अकालिको. यही वस्सिको उपनायिको वज्रतं वेदितपो. धम्माहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम्. एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चातिविधं वरम्. धम्मे यो कलितो दोषो धम्मो कमतु तं मम. यं किञ्चिरतनलोके विज्जति विविधं कुतु रतनं धम्म समन्नत्ति तस्मात् सुखी भवन्तु मे. अष्टाङ्गिको परेशां मुझको यमग्रो.
धम्मो अयपिनो भगवतो सावक संगो यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदीतं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरिसमुद्गला यस्य भगवतो सावक संगो आहुनय्यो पाहुनय्यो तक्किनय्यो अंजलिकरण्यो अनुत्तरं पुण्यं एतं लोकसाति संगं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि एत संगा अतीता च एत संगा अनागता पचुपन्ना च संगाहं वन्दामि सर्वदा नक्खि मे शरणं नय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्च वचेना होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं चातिवितोत्तमं सङ्गेयो कवितो दोषो सङ्गो कमतु तं मम यं किञ्चिरतनगलोके विद्यते विविधं कुतु रतनं सङ्गसमन्नति तस्मात् सुखी भवन्तु मे संगो निषुद्धो वर्धकिनयो शन्विन्द्रणीयो सर्वबलापयिनो गुणेहिने केयि समेति पतु अनासूतं प्रणमामि संघम् इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं भुजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं भुजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं भुजेमि अदा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महापरिमुच्यसामि इमेना पुयक्रमेण मामे बालसमागमो सत्तं समागमो होतु यावनिब्बाणपत्तिया देववसत्कृकालेन स सम्पत्तिहेतु च पीतो लोकस्य राजा भवतु ब्रह्मिको दुःखपत्ताचणि दुःखा भयपत्ताचणि भया शोकपत्ताचणि शोका हन्तु सभ्येति पाणिनो एतावता चिरं मेहि सत्पदं प्रियसम्पदा सभी देवानुमदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं दन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धावलपत्ता पच्चकाणां ते बलम् अनन्तानन्तवेलेन रक्षं वन्दामि सर्वसो आकाशकाच भूमट्टादिवानागमहेन्दिका पुण्यन्तङ्गणमुवाचिरं रक्षन्तु बुद्धशासना आकाशकाच भूमट्टादिवानागमहेन्दिका पुण्यन्तङ्गणमुवाचिरं रक्षन्तु धम्मदेशना आकाशकाच भूमट्टादिवानागमहेन्दिका पुण्यन्तङ्गणमुवाचिरं रक्षन्तु त्वं सङ्गपर्यन्ति नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं अहं च मं सुगतेन देशितं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं अहं च नमामि संघं मुनिराज सावकं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं अहं च नमामि पच्चेकबुद्धं विशुद्धं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जुगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं अहं च सर्वांनी म्हणायचं आहे साधू साधु साधू साधु साधू साधु करून घेऊया.
छोटा स्टूल जमेल का? हा छोटा स्टूल हा दिसतंय का? या थोडं मागे जा. थोडं मागे जा. तिथे बसा. बाकीच्या पण या पुढे. पाणी टाकायचं. त्यांच्या हाताला हाताने सर्वांनी स्पर्श करायचा. दोन्ही हाताने त्याच्यामध्ये पाणी म्हणजे जसं मध्ये त्यांच्या तुम्ही म्हणायचं. मी म्हणेन तसं सुरुवात करा. सुरू करा. मला तीन दिनों या किला उनको सुखिता उनको जातयो तीन दिनों या किला उनको सुखिता उनको जातयो तीन दिनों या किला उनको सुखिता उनको जातयो उन्होंने बता यथा दिनांक भवति यथा वारिवाह परिपुरेन्तु सागरं एवमेव इतो दिनांके कालं उपकप्पति यथा वारिवाह परिपुरेन्तु सागरं एवमेव इतो दिनांके कालं उपकप्पति यथा वारिवाह परिपुरेन्तु सागरं अनिच्छावत संखारा उपादय धमिनो उपचित्वा निरोधन्ति तेषां उपशमो इच्छितं पचितं तुयं चित्तमेव समीक्षतु सप्ते पुरेन्तु चित्तसङ्कप्पा चन्दो वनरसो यथा मणिज्योतिरसो यथा साधु 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 आता बसून घे. तिथे उचलून बसून घ्या आपल्या आपल्या जागेवरती सर्व. यानंतर आदरणीय म्हणजे आर्यना जे आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांनी शांतपणे मार्गदर्शन सर्वांनी शांतपणे ऐकायचं. अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपचित्वा निरोधन्ते तेषां उपशमो सुखो. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. ज्यांनी संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा समता प्रेमी आर्य संदेश दिला असे दुःखमुक्त महामानव दुःखमुक्तीचे मार्गदाता देव मनुष्य आणि प्राण्यांचे शासता महान करुणी तथागत सम्यक संबुद्ध. त्याच तथागत बुद्धाने स्वयं 6 वर्ष घोर तपश्चर्या ध्यान मनन चिंतन करून मानवाच्या मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी एका मध्यम मार्गाची निर्मिती केली. तो मध्यम मार्ग म्हणजे पवित्र पावन सद्धम्म शुद्ध स्वरूपातील बौद्ध धम्म. या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावं, जगातील अंतिम सत्वापर्यंत तथागतांचं पवित्र शुद्ध वचन दुःख मुक्तीचा आर्य संदेश बुद्धवाणी पोहोचावी या हेतून तथागतांनी स्थापित केलेला तथागतांचा पावन पवित्र श्रावक संघ म्हणजेच वर्तमान भिक्खू संघ, ज्या महापुरुषाच्या महान आणि असीम त्याग प्रभावाने या भारत भूमीमध्ये आपण मानव म्हणून सन्मानाने जीवन जगत आहोत,
असे मानवी अधिकार प्राप्त करून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे बोधिसत्व, कोटी कोटी मृत्यू हे निसर्गातील सत्य आहे. या नैसर्गिक सत्याला जगातला कोणताही व्यक्ती कोणत्याही प्रकारे टाळू शकत नाही, याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. जन्म तिथं मृत्यू हे निसर्गातील एक अटळ सत्य आहे आणि हेच सत्य आपण लक्षात घेतलं. काल कथित दिवंगत चंद्रप्रीतीताई आपल्याला सोडून निघून गेल्या. आणि आज आपण पुण्य अनुमोदन संस्कार, पुण्याचं अनुमोदन, त्या जोपर्यंत जिवंत होत्या, जोपर्यंत त्या या पृथ्वी तलावर मानव म्हणून जगल्या, त्याचं जे काही कुशल कर्म त्याने आयुष्यामध्ये केलं असेल, जे काही पुण्यकर्म त्याने आयुष्यामध्ये केलं असेल, त्या पुण्याला आज आपण इथे अनुमोदित करतो. अनुमोदित म्हणजे त्यांच्या पुण्याला आपण या बुद्धांचा जाती की दुःख बघा, बुद्धाने एवढी सुंदर मांडणी केलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात, एक अर्भक आईच्या गर्भाशयामध्ये 9 महिने असते. एक अर्भक आईच्या गर्भाशयामध्ये 9 महिने असते. पण जेव्हा मात्र ते अर्भक आईचा गर्भ सोडून या पृथ्वी तलावर येतं, तेव्हा पहिला जो आवाज येतो तो रडण्याचा आवाज येतो. भगवान बुद्ध म्हणतात, आईचा गर्भ म्हणजेच स्वर्ग आहे. कारण त्या गर्भामध्ये असलेलं बाळ जे आहे त्याची काळजी घेणारी त्याची आई असते.
बुडतो, लोभामध्ये बुडतो, क्रोधामध्ये बुडतो, अहंकारामध्ये बुडतो, गर्भामध्ये बुडतो. याचाच अर्थ बुद्धांचा जाती निर्माण झालं, जन्म घेतला की आपण त्या दुःखामध्ये आपण फिरायला लागतो. पहिल्यांदा बाळ रडते ते भुकेसाठी, आईच्या दुधासाठी. थोडस मोठं झालं, 6 महिन्याचं झालं की आपण त्याला वरचं अन्न सुरू करतो आणि त्याला आपण ऊर्जा देण्याचं काम करतो. काही दिवसानं बाळ रडते ते शिक्षणासाठी, काही दिवसानं बाळ रडते मोठं झाल्यानंतर ते नोकरीसाठी, नोकरी झाल्याच्या नंतर प्रपंचासाठी, संसारासाठी, संसार झाल्याच्या नंतर आपल्या मुलाबाळांच्या संसारासाठी, मुलाबाळांचा संसार झाल्यानंतर वृद्धत्व येतं आणि वृद्धत्व आल्यानंतर व्यक्ती पुन्हा रडतो, तो स्वतःच्या आजारपणासाठी. आणि स्वतःच्या आजारपणात रडत असताना व्यक्ती अभिलाषा करतो, अपेक्षा करतो ती मृत्यूची. जे भगवान बुद्ध म्हणतात, जन्माला आल्यापासून तर मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत व्यक्ती रडत असतो. आज आपण बघतो जाती, जन्म घेणे हे दुःख आहे. त्याच्या पुढे बुद्धाने म्हटलेलं व्याधीपी दुःख, जन्माला आल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीला एखादं आजारपण येणं आणि त्या आजारामध्ये तो व्यक्ती जर दुसऱ्यावर अवलंबून राहत असेल तर आपल्याला देखील, कोणताही व्यक्ती आपल्या परिवारामध्ये आजारी असेल किंवा पॅरालाइज असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, आपल्याला ती सेवा करताना महिना 2 महिने बरं वाटतं, परंतु नंतर आपल्याला त्या व्यक्तीचा त्रास होऊ लागतो. त्या व्यक्तीमुळे आपल्याला कुठे बाहेर जाता येत नाही, कोणत्या कार्यक्रमाला जाता येत नाही, कुठे फिरायला जाता येत नाही. त्या व्यक्तीमुळे आपण घरामध्ये अडकून राहतो आणि तेव्हा आपण सहजपणे बोलता बोलता म्हणतो, तुमच्यामुळे मला कुठे जाता येत नाही, पटकन मेलेलं बरं. तो व्यक्ती स्वतःला त्रास करून घेतो, आजारपणात त्याला त्रास होतो आणि म्हणून तो व्यक्ती तेव्हा सुद्धा मृत्यूची अभिलाषा करतो, मृत्यूची अपेक्षा करतो. त्याच्या पुढे भगवान बुद्ध म्हणतात, जरापि दुःख, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धत्व. वृद्धत्वामध्ये जर आपली सेवा करणारं कोणी नसेल, आपलं लालन पालन पोषण करणारं कोणी नसेल, आपल्याला सांभाळणारं कोणी नसेल, आपल्याला योग्य वेळी गोळ्या औषधी कपडे भोजन देणारं कोणी नसेल, आणि अशा वेळेला जेव्हा आपण यातना भोगतो, त्रास सहन करतो, तेव्हा देखील बुद्ध म्हणतात व्यक्ती कशाची अपेक्षा करतो? मृत्यूची अपेक्षा करतो. नको म्हणतो हे जीवन, मला आता मरण असू दे, मरण पाहिजे म्हणतो. आणि शेवटी मृत्यू झाल्याच्या नंतर आपण रडतो, आक्रोश करतो. बुद्ध म्हणतात त्याच्यात काहीही साध्य होत नाही. तुम्ही मृत्यू झाल्यानंतर किती रडा, किती आक्रोश करा, किती तुम्ही काही करा, मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होऊन भगवान तथागत बुद्ध सांगतात. भगवान बुद्धांनी मानवी जीवन खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. बघा ना, आज वर्तमान काळामध्ये एखादा व्यक्ती दिसायला सुंदर असला, आज आपण बघतोय की कोविडची परिस्थिती आहे, या कोविडच्या काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोक मेलीत, खूप सारी लोक मेली. ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, खूप सारा पैसा आहे, ते सुद्धा स्वतःला वाचवू शकले नाही. आणि जो अगदी गरीबातला गरीब आहे तो सुद्धा स्वतःला वाचवू शकला नाही. तुमच्याकडे किती संपत्ती असू द्या, बघा भगवान बुद्ध काय म्हणतात, आपल्याकडे काय झालंय वर्तमान काळामध्ये, आपल्याकडे ऐश्वर्य, संपत्ती, माझ्याकडे इतकं सोनं आहे, माझ्याकडे इतके बंगले आहेत, माझ्याकडे इतक्या गाड्या आहेत, माझ्याकडे अमाप संपत्ती आहे, माझ्याकडे खूप सारा पैसा आहे, मला कुणाचीही गरज नाही. भगवान बुद्ध परिवारातले लोक काढून घेतात, ठेवत नाहीत. मी माझ्या प्रॅक्टिकल जीवनाचा अनुभव सांगतो. मी नाव घेत नाही त्या व्यक्तीचं, पण एक व्यक्ती होता आपल्याकडे नाशिकला, खूप सोनं वापरायचा, खूप सोनं, अक्षरशः इतकं सोनं वापरायचं की त्याची मान खाली वाकली होती. गळ्यामध्ये इतकं सोनं, हातामध्ये सोनं, दाही बोटामध्ये ब्रेसलेट, कडे. आणि अशा व्यक्तीचा अंतिम संस्कार मला आलाय. बरेच वेळा मला तो व्यक्ती भेटला, खूप वेळा भेटला, नेहमी सोनं घालून. मला अभिमान, आमच्या माणसाकडे एवढं सोनं आहे. ऐका ना, काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला. आपल्या नाशिकमध्ये एक टेलर आहे, त्यांनी सोन्याचा मास्क बनवला, तुम्ही बघितलं असेल तर, ऐका ना. आता बनवला तो किती दिवस वापरणार आहे? आता वापरला तो जर मेला तर त्याच्या सरणावरती ते ठेवणार आहेत का? नाही ना. बघा ना, म्हणजे लोक
किती आपण आसक्तीत बुडालो. भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या दुःखाला कारण तुमचं आसक्ती आहे, लोभ आहे की नाही? लोभ, मोह. या मोहात, या दुःखात व्यक्ती स्वतःला गुरफटून. भगवान बुद्ध आणि भिक्खू आनंद एकदा बसलेले असताना भिक्खू आनंदाने भगवंताला प्रश्न केला की भगवान, या जगातला स्वतःमुळे दुःखी होतो, आपण कसे दुःखी होतो बघा. एखाद्याने एखादा नवीन घर घेतलं, एखाद्याने एखादी नवीन गाडी घेतली की आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार, राग, द्वेष निर्माण होतो, ज्याला जळाव वृत्ती म्हणतात. भगवान बुद्ध म्हणतात एकमेकावर जळणे म्हणजेच दुःखाला निमंत्रण देणे, आहे की नाही? मोरे परिवाराने एवढं मोठं घर घेतलं का? बर बर बर, माझ्या पोटात दुखलं, आहे की नाही? पण मी अशी अपेक्षा करत नाही. बुद्ध म्हणतात अपेक्षा अशी करा की त्यांनी जर एक घर घेतलं तर त्यांचं दुसरं कधी होईल, आणि जेव्हा त्यांचं दुसरं होईल तेव्हा माझं पहिलं होईल, है की नाही? आपण तसं नाही करत. त्याच्याकडे पैसा आला, माझ्याकडे का नाही आला? तुझ्याकडे येणार आहे, पण त्याच्याकडे आला तो येऊ दे, त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त कर, मैत्री व्यक्त कर. आपल्यात तो मैत्री भाव नाही, आपल्यामध्ये राग, द्वेष, लोभ, क्रोध, अहंकार ठासून भरल्या गेला, आणि म्हणून आपण दुःखाकडे वळू लागतो. बघा, मी अनेक वेळा उदाहरण देतो. आपण या बाह्य बाह्य कायेवरती, या बाह्य शरीरावरती आपण खूप गर्व करतो. मी खूप सुंदर दिसतो, मी खूप सुंदर दिसतो, है की नाही? पण हे सौंदर्य हे माझं आहे का? हे मी टिकून ठेवू शकतो का? जसे तुम्ही वयाच्या 20 वर्षात दिसता तसे तुम्ही वयाच्या 60 वर्षात दिसू शकता का? भगवान बुद्धाकडे आम्रपाली जेव्हा जाते आणि म्हणते की भगवान, मी एवढी सुंदर आहे, माझ्याकडे प्रत्येक जण मोहित होतो, परंतु तुम्ही माझ्याकडे बघत नाही. बुद्ध म्हणतात तुझ्याकडे काय आहे पाहण्यासारखं? बुद्ध म्हणतात तुझ्याकडे काय आहे पाहण्यासारखं? तू एवढी सुंदर आज आहेस, ती मला उद्या दिसणार नाहीस, है की नाही? आपण बघा ना, आपलंच उदाहरण घ्या. आपण वयाच्या 20व्या वर्षी आणि वयाच्या 60व्या वर्षी स्वतःकडे लक्ष देऊ बाबा. जी काया, जे शरीर जसं होतं ते तसं राहत नाही. आपली काया ही लोंबू लागते, गळू लागते. शरीर हे अगदी शांत शांत होत असते, त्यातली ऊर्जा कमी होत असते, त्यातलं पावर, बल, शक्ती जे आपण म्हणतो ते कमी होत असते. बुद्ध म्हणतात या 3.5 हाताच्या देहावरती, या शरीरावरती गर्व करण्यात काहीच अर्थ नाही. बुद्ध म्हणतात हे शरीर कशापासून बनलेलं आहे? 4 महाभूत आणि 5 उपादान स्कंध. आप, तेज, वायू, शरीर आहे. आज लक्षात घ्या, आपण मृत्यूनंतर आपल्याला काय करतात? अग्नी देतात, जाळतात. जळाल्यानंतर आपल्या शरीराची काय होते? राख होते. आणि राख झाल्यानंतर ती राख सुद्धा आपण ठेवतो का? घरात ठेवत नाही. तिला काय करतो आपण? नदीमध्ये विसर्जित करतो. पण नदीमध्ये विसर्जित केल्यानंतर राख राख वाहून जाते, परंतु जे हाडं आहेत ना, कुठे जाऊन मिळतात? जमिनीच्या तळाला जाऊन मिळतात. म्हणजे हे शरीर काय आहे? माती, मोल आहे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की या शरीरावर गर्व करू नका, या देहावर गर्व करू नका. हा देह एक दिवस जळून खाक होणार आहे. तुमचे विचार, तुमचं आचरण, तुमची कृती, तुमची मैत्री, तुमची करुणा, तुमचं प्रेम हे अत्यंत महत्वाचं आहे, भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे हा देह माझा नाही आहे, पण माझे विचार मात्र कायमी टिकवू शकतो. माणूस शरीराने निघून जातो, आपल्यातून ताई निघून गेल्या शरीराने 1 महिन्यापूर्वी, पण त्यांच्या विचाराने त्यांना जिवंत ठेवणं हे आपल्या हातात आहे. त्यांच्या आचरणाने त्यांना जिवंत ठेवणं हे आपल्या हातात आहे. मी तर नेहमी म्हणतो, अनेक वेळा सांगतो की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वेळेला जे चांगले कर्म करतात त्यांचं स्मरण शब्दाला होते, परंतु एखादा वाईट व्यक्ती जर गेला तर त्याचं स्मरण होत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात कुशलस्य उपस्मृता, कुशल कर्म करा, चांगले कर्म करा, है की नाही? भगवान बुद्धाने बघा, बुद्ध काय म्हणतात आपण मला तसं भंतेजी सांगतात, जाती पे दुःख, व्याधी पे दुःख, जरा पे दुःख आणि मरण पे दुःख. जन्मही दुःख आहे, आजार पण दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे आणि मृत्यू दुःख आहे. मग जगातला प्रत्येक व्यक्ती कशाचा शोध घेतोय? सुखाचा. मला सुख पाहिजे,
असेल तर फक्त भगवान बुद्ध म्हणतात एका गाथेचं पालन करा आणि त्या गाथेप्रमाणे जगा. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सच्चित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासन. बुद्धाचं शासन, बुद्धाची शिकवण, बुद्धाची वाणी आपल्याला सांगते सब्ब म्हणजे सर्व, पापस्स म्हणजे अकुशल कर्म, सब्ब पापस्स अकरणं कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म, कुशलस्स उपसंपदा कुशल कर्माचा संचय करणं, सचित्त स्वतःचं चित्त, पर्योदपन आरशामध्ये आपलं काय दिसते, प्रतिबिंब दिसतं, शरीर दिसतं, पण आपलं मन आरशामध्ये दिसू शकत नाही. बुद्ध म्हणतात सचित्त पर्यो, स्वतःच्या चित्ताला पर्यो म्हणजे पाहणे, सचित्त पर्यो दपनम स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करणे, इतं बुद्धान शासन. हेच बुद्धाचं शासन आहे, हीच बुद्धाची शिकवण आहे. एक लक्षात ठेवा, आपण कितीही संपत्ती कमवली, कितीही ऐश्वर्य कमवलं, आपण सोबत काही होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात मानवी जीवनामध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सुख प्राप्त करायचं असेल तर भगवंतानी ज्या 10 पारमिता सांगितलेल्या, बुद्ध म्हणतात दान. दान, आपल्याकडे दान म्हटलं की लोकांना ताण येतो, काय काय दान द्यायचं म्हणतात, किती वेळा द्यायचं, नेहमीच द्यायचं का? भगवान बुद्ध म्हणतात दान देणे सर्वात उत्तम म्हणतात. बघा, आपण सम्राट अशोकाला पाहिलं का? नाही पाहिलं, पण आपण म्हणतो ना की सम्राट अशोकाने लेण्या कोरल्या, आहे की नाही? आपल्याकडे नाशिकला सुद्धा लेणी आहे. बघा किती मोठं कुशल कर्म आहे. 200 वर्षापूर्वी नाशिकची लेणी सापडली, पण 200 वर्षाच्या नंतर आता पुन्हा 4 लेण्या सापडल्या, 4 लेण्या सापडल्या. ज्यांनी दान दिलं त्यांचं दान लपलं का? 200 वर्ष लपलं, पण 200 वर्षानंतर पुन्हा ते दान उघड झालं. सत्य कधी लपत नाही, दान कधी लपत नाही, तुमचं पुण्य कधी लपवू शकता नाही. तुमचं पुण्य हे सातत्यानं जगाला दिसतं. बघा, अनाथ पिंडक नावाचा व्यापारी बुद्ध काळात होऊन गेला. दान देताना तुमचा दूरदृष्टिकोन खूप मोठा पाहिजे. अनाथ पिंडकाने इतकं दान दिलं की त्यांनी भगवंताला पहिल्यांदा विहार बांधून दान दिलं. पहिलं विहार अनाथ पिंडकाने बांधलं, पहिलं विहार श्रावस्तीमध्ये जेतवन विहार. आज आम्ही पाली सूत्र म्हणतो ना, आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख आहे एकं समयं भगवा सावच्छिय विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्स. अनाथ पिंडक कोण आम्हाला माहित नाही, जेतवन जेत कोण आम्हाला माहित नाही, आम्हाला भगवान बुद्ध माहित आहे. पण भगवान बुद्धांनी त्यांच्या दानाला काय केलं? जिवंत ठेवलं. भगवान बुद्ध ज्या ज्या वेळेला तिथून उपदेश करायचे त्या त्या वेळेला त्या गाथेचं स्मरण व्हायचं. एकं समय म्हणजे एके समय सावच्छिय विहरती, सावस्तीमध्ये विहार करताना भगवंतानी अमुक अमुक उपदेश केला अनाथ पिंडकाच्या विहार. बघा ना, दान देताना दृष्टिकोन चांगला पाहिजे. दान लोक कसं देतात माहिती आहे का? आज वर्तमान काळात आम्ही भंतेजी 1000 रुपये देतो, आमचं नाव घ्या, आहे की नाही, आम्हाला त्याची पावती द्या, आहे की नाही, नाही तर आमच्याबद्दल लोकांना सांगा की मोरे परिवाराने दान दिलं, मोरे परिवाराने दान दिलं. भगवान बुद्ध म्हणतात ते दान काही कामाचं नाही आहे. बघा, अनाथ पिंडकांनी 1 नाही 2 नाही 3 नाही 30 एकर जमिनीवरती, किती? 30 एकर जमिनीवरती सोनं अंतरलं, हिरे माणिक मोती अंतरलं. हे खोटं वाटत असेल आपल्याला, पण आज श्रावस्तीचं विहार पडलंय, त्याचं गव्हर्नमेंट उत्खनन करत आहे आणि आज मात्र तिथे उत्खनन करत असताना 3.5 किलो सोनं आता सापडलेलं आहे. खोटं नाहीये, खोटं नाही बोलत. 4 वर्षापूर्वी थायलंडच्या एका बाईने येऊन बुद्धगयेच्या विहारावरती 290 किलो सोन्याचा कळस चढवला. कारण ती म्हणते मला सोबत काही न्यायचंच नाहीये, मला देऊन जायचं. आपल्याकडे देण्याची भावना नाही आहे, येण्याची भावना आहे. अरे पण आलं तरी ते तुमच्या कामाचं नाहीये. नाही, अनाथ पिंडकांनी विहार बांधून दिलं. शेवटचं दान अनाथ पिंडकांनी काय केलं असेल, त्याच्याकडे दान देण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही. त्यांनी एक झाड लावलं, टाकलं आणि रोज त्या झाडाला तो पाणी टाकू लागला. एका जणाने विचारलं की अरे अनाथ पिंडक, तू एवढं सारं दान दिलं, आता तुझ्याकडे दान देण्यासाठी काहीच नाही. दूरदृष्टिकोन याला म्हणतात, दान देण्याची भावना याला म्हणतात. म्हणजे काहीच नाही,
म्हणे असं कसं काय नाही, मी रोज दान देतो, पुन्हा दान देतो, मी माझ्याकडे आहे ते दान देतो. म्हणे काय दान देतो? मी या वृक्षाला पाणी दान देतो. मी काय करतो? या वृक्षाला पाणी दान देतो. म्हणे याचा काय फायदा? हे वृक्ष आज लहान आहे, उद्या मोठं होईल. काय म्हणतो तो? हे वृक्ष आज लहान आहे, उद्या मोठं होईल, आणि जेव्हा हे वृक्ष मोठं होईल, याला पानं येतील, याची सावली असेल, आणि जेव्हा एखादा व्यापारी या राज्यातून त्या राज्यात जात असेल, तो थकला असेल, तो या वृक्षाखाली बसेल आणि शांत होईल, त्याचं पुण्य मला प्राप्त होईल. बघा किती मोठा दृष्टिकोन. म्हणजे आपण करू शकतो का विचार? नाही करू शकत. आपण काय म्हणतो? दान दिलं, आमचं नाव घ्या. तो व्यक्ती दानाच्या नावासाठी नव्हे, तो कर्मासाठी करतात. आपण देखील आपल्या कुशल आणि चांगल्या कर्मासाठी दान पारमिता पूर्ण केली पाहिजे. मी सांगितलं की आपण दुसऱ्याकडे बघून आपण स्वतः दुःखी होतो. दुसऱ्याकडे बघून दुःखी होण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी कसा राहील, ते भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आपण जेव्हा समाधानी होऊ, तेव्हा निश्चित आपण दुःखातून मुक्त होऊ, रोगातून मुक्त होऊ, संकटातून मुक्त होऊ, भयातून मुक्त होऊ. आपण जर आसक्तीतच गुरफटून राहिलो, तर आपण त्यातून दुःखमुक्त कधीही होऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, आपण कितीही कमवलं, किती काय केलं, तरी मात्र मी नेहमी सांगतो, माणसाने एक विचार करायचा आहे. आपण शहरात आलो, गाव सोडलं, ग्रामीण भाग सोडला, सगळं सोडलं. आपण कधी विचार देखील केला नाही की चांगल्या सोसायटीमध्ये आम्ही राहू, चांगल्या वस्तीमध्ये आमचं घर असेल, चांगल्या ठिकाणी आमचा बंगला असेल. परंतु एक लक्षात ठेवा, आपण किती बंगले बनवले, किती आपण संपत्ती कमवली, तरी शेवटची अंघोळ जी आहे ती आपल्याला घरात घालत नाही, शावर खाली घालत नाही. आपल्याला शेवटची अंघोळ रस्त्यावरच असते. आपला जन्म कुठे होईल हे सांगता येत नाही, पण मृत्यू झाल्यानंतर आपल्याला शेवटची अंघोळ सुद्धा बाहेर होते. म्हणून एक लक्षात ठेवा की माझं काहीही नाहीये, माझ्याकडून किती कर्म करता येईल चांगले, ते मी केले पाहिजे. बघा, मी देश विदेशातील अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत, आपल्याकडे आहेत. आपण जर बघितलं प्रॅक्टिकली, तेव्हा आपल्याला कळते. थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, जपानमध्ये, ब्रह्मदेशामध्ये जे काही बौद्ध राष्ट्र आहेत, त्या ठिकाणी व्यक्ती जेव्हा मृत पावतो, मरण पावतो ना, तेव्हा मेल्याच्या नंतर त्याचा जो अंतिम संस्कार होतो, त्या अंतिम संस्कारामध्ये कोणीही रडत नाही. ते लोक बुद्धाचा अनित्यवाद जाणतात आणि म्हणतात की जोपर्यंत हा व्यक्ती होता तोपर्यंत त्याचं आयुष्य होतं, आता आमच्यातून निघून गेला, दुःख शोक करण्यात काही अर्थ नाही. त्याच्या कर्माला जिवंत ठेवण्यासाठी, त्याच्या नावाला जिवंत ठेवण्यासाठी, त्याच्या संपत्तीचा जो भाग आहे तो 25% भाग ते धर्मासाठी दान करतात. 25%. तर त्या 25%मध्ये त्यांनी जे कमवलं असेल, लाखो करोडो रुपये कमवले असतील, त्यातले 25% रक्कम बाजूला करतात आणि त्यामध्ये ते भिक्खूंना दान करतात. संघदान ज्याला म्हणतात, संघदान करतात, परित्राण पाठ करतात, भोजन दान करतात. आणि जो उर्वरित पैसा आहे, त्या उर्वरित पैशामध्ये आपण म्हणतो ना की म्हणते आम्ही बुद्धविहार बनवलं, आपल्याला थायलंडहून मूर्ती मागवायची, आपल्याला श्रीलंकेहून मूर्ती आणायची. या मूर्त्या कोण देतं? तुम्हाला जर व्यक्ती आपल्या परिवाराला जिवंत ठेवायचा असेल तर त्यासाठी बघा, तिथे खूप चांगली पद्धत आहे, खूप चांगली परंपरा. ते लोक जेवढं उर्वरित धन असेल, पैसा असेल, त्याच्या मूर्त्या बनवतात आणि मग ते बुद्ध विहारांना आपल्याकडे पाठवतात, दान देतात. खाली फक्त त्या मृत व्यक्तीचं नाव असते, अमुक अमुक व्यक्तीच्या नावात. बघा ना, 200 वर्षानंतर बुद्ध लेणी सापडली. जर असंच दान आपण केलं मृत व्यक्तीच्या नावाने, एखादी मूर्ती असेल, एखादं बुद्ध विहार बांधकाम असेल, एखादं भिक्खू निवास असेल, एखाद्या आजारपणामध्ये दान दिलेलं असेल, एखाद्या वृद्धाला सांभाळलेलं असेल, दान दिलं असेल, एखाद्या अनाथाला, गरजूला, विद्यार्थ्याला सांभाळलेलं असेल, दान दिलं असेल, ते दान आपल्याला खूप फलदायी ठरत असते. आणि मग ती मूर्ती आपल्याकडे जेव्हा येते, आपल्याकडे विहार असतात, आपल्याकडे ती मूर्ती स्थापित होते, वर्षानुवर्ष ती मूर्ती आपल्याजवळ राहते. त्याचं दान कर्म, त्याचं पुण्य कर्म हे सातत्यानं आपण वाढवतो, त्याला जिवंत ठेवतो. नाहीतर लोक काय करतात, 1 वर्षाचा कार्यक्रम करतात, 2 वर्ष करतात, 3 वर्ष करतात, 4थ्या वर्षात मला वाटतं हळूहळू कमी होतं, 5व्या वर्षात येऊन जातात, आहे की नाही? नंतर आपल्याला ती तारीख सुद्धा लक्षात राहत नाही. म्हणून मृत व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी धर्मामध्ये जगत असताना आपण दान देऊन पुण्य संपादित केलं पाहिजे आणि त्या पुण्यकर्मानुसार जगलं पाहिजे. भगवान बुद्धाचा धर्म 3 गोष्टीवर आधारित आहे. बुद्ध म्हणतात, मानवी जीवन जगत असताना फक्त 3 गोष्टींचं पालन करा, तुम्ही सुखी राहा. पहिलं म्हणजे प्रेम, एकमेकावर प्रेम करायला शिका. दुसरं म्हणजे मैत्री, एकमेकाला मैत्रीने टिकवण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरं म्हणजे करुणा, करुणेनं जगायला शिका. आज या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला 3 गोष्टींची खूप गरज आहे की नाही? आपण अनेक वेळा म्हणतो, मी अनेक वेळा पाहिलं
अनेक लोक रडतायत, बघतो मी, डोळ्यांनी पाहिलं, अनेक कार्यक्रमामध्ये जातो, लोक आम्हाला रडून सांगतात आम्ही अमाप संपत्ती खर्च केली पण आमच्या व्यक्तीला वाचवू शकलो नाही. तरुण तरुण लोक चालले, है की नाही? खूप लोकांना दुःख होऊ लागलं. पण या अवस्थेमध्ये मी नेहमी सांगतो की गरज कसली आहे, तुमच्या पैशाची संपत्तीची नाही, प्रेमाची गरज आहे, मैत्रीची गरज आहे. आज आपल्या घरातला व्यक्ती, मी जर कोविड पॉझिटिव्ह आहे हे कळाल्याच्या नंतर तो आपल्यापासून लांब जातो, दूर जातो, त्याच्याने मी अर्ध्याच्या वर तुटून जातो, है की नाही, ढासळून जातो की माझाच व्यक्ती माझा राहिला नाहीये. मग काय तुम्हाला बुद्ध म्हणतात, प्रेम, मैत्री आणि करुणा या 3 गोष्टी जर तुम्ही पाळल्या, तुम्ही तुमच्या भौतिक दुःखातून दुःखमुक्त होता, रोगातून मुक्त होता. एवढी ताकद आहे प्रेमामध्ये, मैत्रीमध्ये, करुणेमध्ये. आपण नाही करत तसं, आपण करायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण आजारी व्यक्तीवर प्रेम करू, मैत्री करू, करुणा करू, त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळेल. आणि मी पुन्हा आणि वारंवार सांगतो की आपण आपल्या मानवी जीवनात दान पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, भगवान बुद्ध म्हणतात, एक भिक्खू जेव्हा तुमच्या घरामध्ये भोजन करतो ना, एका भिक्खूला भोजन देणं आणि हजारो लोकांना भोजन देणं यात खूप फरक आहे. एक भिक्खू जेव्हा आपल्या परिवारामध्ये येऊन भोजन करतो, तेव्हा 500 लोकांना भोजन दान दिल्याचं पुण्य भगवान बुद्ध म्हणतात आपल्याला प्राप्त होतं. 500 लोकांना. कारण तो बौद्ध भिक्खू दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी जातो, अनेक लोकांना उपदेश करतो, त्याला मिळालेली जी ऊर्जा असते ती आपल्या भोजनाची असते, ती सांगायची गरज पडत नाही. कुणी विचारलं, म्हणते भोजन झालं? हो, मी आज मोरे परिवाराला भोजन केलं. कोण मोरे परिवार आहे कोणाला माहित नाही, फक्त मला माहित आहे. पण नाव तुमचं जाते, श्रद्धा तुमची जाते, बल तुमचं जाते, मैत्री तुमची जाते. आणि म्हणून दान दान दिल्यानंतर शीलामध्ये आपण परिपक्व होतो. 10 पारामिता आहेत बौद्धामध्ये: दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, सत्य, शांती, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. या 10 पारामिता जेव्हा आपण पूर्ण करतो, तेव्हा आपण आपल्या भौतिक दुःखातून दुःखमुक्त होत असतो. आणि म्हणून आज आपल्या परिवाराकडून आपण भिक्खूंना चिवरदान करत आहोत. चिवरदान ही बुद्धकालीन परंपरा आहे. आपण चांगले चांगले वस्त्र घालू शकतो, आभूषण घालू शकतो, है की नाही? तुमच्या साड्या असतील, तुमचे ड्रेस असतील, खूप महागडे असू शकतात, खूप चांगले चांगले असू शकतात, फक्त आपल्याला निमित्त पाहिजे घेण्याचं. परंतु धम्मगुरु केवळ चिवर परिधान करतात आणि तेही भगवंतांनी सांगितलेलं आहे की हा देह उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून याचं रक्षण व्हावं याकरिता बुद्धांनी चिवर दिलेलं आहे. आणि हे चिवर दान जेव्हा आपण देतो, एक बौद्ध भिक्खू जेव्हा आपण दिलेलं चिवर वापरतो, मग तो 2 वर्ष वापरेल, 3 वर्ष वापरेल, तोपर्यंतच पुण्य आपल्या परिवाराला मिळते. आपण वारंवार जेव्हा जेव्हा आपल्याला संधी प्राप्त होईल, तेव्हा तेव्हा आपण चिवरदान आणि भोजनदान या 2 गोष्टी आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, दिलं पाहिजे. की मी दिलेलं हे वस्त्र, मी दिलेलं हे भोजन हे माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी प्रचंड मोठं सत्कर्मी ठरणार आहे, हा आपण एक प्रयत्न केला पाहिजे. आज कालकथित दिवंगत चंद्रप्रीती यांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्तानं, स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्व जण या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय पूज्यपंत सुगतजी आहेत, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी चिवरदान करून, आशीर्वाद देऊन, सामूहिक श्रद्धांजलीने आजचा हा कार्यक्रम आपण संपन्न करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की जे दुःख आपल्याला झालेलं आहे, त्या दुःखातून आपल्याला स्वतः सावरायचं आहे. जन्म तिथं मृत्यू हे निसर्गातील सत्य आहे. आज ताई गेल्या उद्या मला जायचं आहे, हे निसर्गातलं सत्य आहे, याला कुणीही बदलू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून दुःख, शोक, आक्रोश करण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्या मानवी जीवनात त्यांना कसं जिवंत ठेवता येईल, दान कर्म, पुण्यकर्म कसं करता येईल, हे आपण सम्यक संकल्प करायचा आहे आणि त्यानुसार जगायचं आहे. एवढाच मी आपल्या मोरे परिवाराला एक संदेश देतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. साधू 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 साधू. शेवटी या ठिकाणी मोरे बौद्ध परिवारातील दिवंगत चंद्रकृती संजय मोरे आपल्या जीवनातून जवळपास 1 महिना पूर्ण होत आहे. या कोविड या वातावरणामुळे आपण तो कार्यक्रम त्या दिवशी न करता आपण वातावरण थोडं शांत करून आपण तेव्हा करूया ही एक संकल्पना आपण केली. आणि आज आपण पुन्हा 2 आचरण आपण या वास्तवामध्ये केलेला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो उपदेश आपण अनेक तेव्हा सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपण तो आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न आजच्या या मंगलमय दिनी आपण करणार आहोत. भगवान बुद्ध
बुद्धाने सांगितल्याप्रमाणे की जे हे मानवी जीवन आहे ते क्षणभंगूर आहे, नष्ट होणार आहे, तात्पुरतं आहे, मर्यादित आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये किती काळ जगलो याला महत्व नाहीये. तो माणूस कसा जगला याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आपल्यामध्ये दिवंगत चंद्रकीर्ती संजय मोरे हे आज फक्त त्यांच्या देहाने निघून गेले आहेत, परंतु ते त्यांच्या कर्माने आजही आपल्या मोरे परिवारामध्ये त्यांच्या कर्माने जिवंत आहेत. आणि म्हणून त्यांची कर्म हे कशा करून ते आपल्या स्मरणामध्ये राहील, आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त काळापर्यंत कसे टिकतील याचा आपण तो समेक संकल्प आपण तो करणं महत्वाचा आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की विदेशामध्ये जी परंपरा आहे की त्या व्यक्तीची आठवण, त्या व्यक्तीचे कर्म हे कायमस्वरूपी टिकण्यासाठी त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या नावाने बुद्धमूर्ती दान करतात, एखाद्या विहारावर दान करतात, अनेक प्रकारचं दान देऊन त्या व्यक्तीला ते लोक चिरकाळापर्यंत जिवंत ठेवत असतात. आणि म्हणून तीच एक संकल्पना आपल्या देशामध्ये रुजवण्यासाठी आपण तो प्रयत्न आपण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ताईच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला एखादं काहीतरी काम उभं करता येईल, एखाद्या विहाराला आपलं दान करता येईल, एखादी मूर्ती आपल्याला दान करता येईल आणि ताईची आठवण ही कायमस्वरूपी ठेवता येईल, हा संकल्प आजच्या दिनी आपण मोरे बौद्ध परिवाराने करणं अत्यंत महत्वाचं आहे. मोरे बौद्ध परिवार हा गेल्या अनेक वर्षापासून भिक्खू संघाच्या सेवेमध्ये तत्पर आहे. मला वाटते आता जवळपास आम्ही 20 ते 21 वर्ष आम्हाला नाशिकमध्ये होत आहेत. आणि तेव्हापासून मोरे हा बौद्ध परिवार भिक्खू संघाच्या सेवेमध्ये तत्पर आहे. अनेक कार्यक्रम असतील, नेहमी आणि वारंवार भिक्खूंना ते पाचारण करतात, भिक्खूंची विचारपूस करतात आणि भिक्खूच्या अनेक समस्या दान देऊन ते नेहमी आणि वारंवार ते सोडत असतात. ही एक संकल्पना खूप मोठी आहे. आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आज जवळपास एक नव्हे तर 2 धर्मगुरू आपल्याला लाभलेली आहे. ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. आजच्या या दिनी मोरे बौद्ध परिवार या परिवारातील जे आलेलं दुःख आहे, या दुःखातून मोरे बौद्ध परिवार हा दुःखमुक्त हो, त्यांना इथून पुढे धैर्याने जीवन जगण्यासाठी सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य, धन संपत्ती, बल आणि मरण प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या मनोकामना पौर्णिमेच्या परिपूर्ण हो अशी उदात्त कामना आपल्या सर्वांप्रती आशीर्वाद रूपाने या ठिकाणी व्यक्त होत आहे. सर्वांनी हात जोडायचे. सवेंद्रो विभजन्तु विनाशतो माते भवन्तु सपदेवता सपबुद्धानुधम्मानुसन्धानं भावेन सदा सुखी भवन्तु ते चितं क्रियन्ति त्वमेव समिच्छतु सब्बे कुर्वन्तु संकल्पचन्दो प्रणवस्तु यथा अभिवादनशीलिसनिचं वदापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं वदन्ति. सर्वांनी म्हणायचं आहे साधु साधु साधु. बसून दर्शन करायचं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वजण उभे राहा. सर्वांनी तुम्ही घेतले त्यांच्या हाताला सर्वांनी कसं झालं तुम्ही जाता या तुम्ही चल दीदी मी म्हणतो माझ्यानंतर दोन्ही हातावर सर्वांनी प्लेट टाका. इमां कासावं असवखं देमं पूजेमं इदं दानं बुद्धपुत्रस्य भिक्खु संघस्य देम पूजेम. म्हणतेजी आम्ही आमच्या परिवाराकडून पुण्यकर्मासाठी दान पारमिता पूर्ण करण्यासाठी कालकथित दिवंगत ताईंचं नाव चंद्रकीर्ती संजय मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवरदान, अष्टपरिष्कार दान,
आर्थिक दान करीत आहोत. मंगल कल्याण हितासाठी भिक्खू संघाने या दानाचा स्वीकार करावा. दानं ददन्तु सहायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता. साधु साधु साधु. असेच उभे राहतो. सर्वांनी आपल्या सामूहिक श्रद्धांजली आपण समर्पित करू. कालकथित दिवंगत चंद्रप्रीतीताई संजय मोरे या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. त्यांच्या स्मृती पश्चात आपल्याला झालेलं दुःख, या दुःखातून आपण स्वतः निवरायचं आहे, सावरायचं आहे बुद्धधर्माच्या मार्गाने. आपण ताईंच्या प्रती 2 मिनिटाची स्तब्धता धारण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करू. अनिच्छा वत संखारा उपादवय धम्मिनो निरोधन्ते ते संगुप समो सुखो. नमो बुद्धाय. धम्मा नो संघाय. सबे सत्ता सुखी होंतो. सबे सत्ता सुखी होंतो. सबे सत्ता सुखी होंतो. मला सर्वांनी साधू 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 खाली बसून 3 वेळा प्रणाम करायचा. गुडघ्यावर बसून ज्यांना शक्य आहे त्यांनी. बुद्धं नमामि धम्मं संघं नमामि. थोडं पाणी घ्यायचं. जेवण ऍक्च्युली आता सोबत दिलं तर बरं होतं. सोबत दिलं तर योग्य राहील.
माझा आवाज येतोय का? हो येतोय. हो, कार्यक्रम झालेला आहे. कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर ते बोलू शकतात. तुम्ही तुमचा व्हिडिओ आणि माईक ऑन करा. आधी हँड रेज करा, मग तुम्ही तुम्हाला माईक अनम्यूट करू शकता तुमचं. ही मूर्तीची जी संकल्पना वाटली ती आवडली मला. आपण तुम्हाला आम्ही कळवू. आहे का? आपण जेव्हा कळवू ना तेव्हा नक्की कळवू. हे एक अजमर राहणारी वस्तू आहे. माईक म्यूट करा आणि बोला. सॉरी, अनम्यूट करा माईक आणि बोला. हॅलो, हा बोला. आवाज येतोय? येतो येतो. सर्वांना सविनय जय भीम. वंदा मी भंतेजी. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या देशाचे भाग्यविधाते, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कालकथित प्रीतीताई यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आज आदरणीय भंतेजींनी त्यांच्या वाणीतून खूपच सुंदर अशी धम्मदेशना प्रीतीताईच्या या दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना दिलेली आहे. प्रीतीताई गेल्यामुळे आज आपल्यात त्या नाही आहेत. मोरे सरांच्या मोरे कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परंतु आजच्या धम्मदेशनेमध्ये भंतेजीने जे सांगितलं त्याची आपण सर्वांनी जर काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर हे दुःख पेलण्याची सुद्धा सहनशीलता मोरे कुटुंबियावर येणार आहे आणि ती सहनशीलता ते सहन करतीलच. ज्या ज्या वेळेला प्रीतीताई मुंबईला यायच्या त्यावेळेला आमचे व्याही माननीय गायकवाड साहेब यांच्या घरी आल्यानंतर आम्हाला आवर्जून त्या फोन करायच्या की रागिणीचे आई वडील कशा आहेत. मग आम्ही त्यांच्याशी बोलायचो आणि आम्ही त्यांना आग्रह करायचो की ताई तुम्ही इतक्या दूर आलात आमच्या घरी या. आणि धावती का होईना त्या आम्हाला आमच्या घरी भेट द्यायच्या. त्या थोड्या वेळेमध्ये सुद्धा त्या सर्वांच्या मन जिंकून घ्यायच्या. कारण त्यांचे विचार आचार आणि सदैव दुसऱ्याला मदतीचा हात शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय केलेली कामगिरी
ह्या सर्व गोष्टींची आज आपणास या ठिकाणी आठवण होते. ते इतक्या लवकर जातील असं मनामध्ये किंचितही आलं नाही, किंवा आजचा हा दिवस असा त्यांच्याबद्दल संदेश जलदान विधीचा कार्यक्रम घेण्यात येईल असं मनात कधी आलं नाही. परंतु नियतीला ते मान्य नव्हतं आणि आज मोरेताई सॉरी प्रीतीताई आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. त्या जरी निघून गेलेल्या असल्या तरी त्यांचा आदर्श, त्यांची शिकवणूक आणि त्यांच्या आठवणी ह्या सतत आपल्या सोबत असणार आहेत. मोरे सर सुद्धा आजारी असल्याने आम्ही बरेच दिवस त्यांच्याशी बोलू शकलो नाही. परंतु काही दिवसानंतर आम्ही संपर्क साधला असता थोडंसं आमचं, माझ्या आणि माझ्या पत्नीचं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यामध्ये त्यांनी निर्धार व्यक्त केला की जरी माझी पत्नी निघून गेली तरी तिला जे जे कार्य करायचं होतं आणि जे जे कार्य तिचा अधुरा आहे, इच्छा आकांक्षा अपूर्ण आहेत, त्या मला यानंतर पूर्ण करायच्या आहेत. मोरे सर, आपणा जे जे सहकार्य या बाबतीमध्ये हवं असेल, आपण जरी विखुरलेले असो तरी आमच्याकडून आपणास सगळं सहकार्य मिळेल. आम्ही आपल्या सोबत आहोत. मला परत प्रीतीताईची एक आठवण येते. रागिणीने नुकतीच माझ्या मुलीने पीएचडी मध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यावेळेला इतका आनंद झाला ताईंना. नेहमी ती त्या मोरेताई रागिणीचं कौतुक करायच्या. नेहमी चांगलं, रागिणी अशी आहे, रागिणी तशी आहे आणि खूपच गुणी मुलगी आहे. त्याचबरोबर मितेशला सुद्धा त्या चांगला उपदेश करीत असत नेहमी. याच सर्व आठवणी आपल्या समोर, आपल्या सोबत राहणार आहेत. या मोरे साहेबांच्या वर जो प्रसंग आलेला आहे, या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सोबत आहोत. आम्ही त्याच्यामध्ये सामील आहोत. मी परत प्रीतीताई मोरेंना या ठिकाणी रगडे परिवाराच्या वतीनं आदरांजली, श्रद्धांजली वाहतो आणि मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी येत्या काळामध्ये सगळं वातावरण नॉर्मल झाल्याच्या नंतर अवश्य मुंबईला यावं आणि आमच्याकडे सुद्धा यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आयोजकांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहो. परत एकदा मोरेताईंना, प्रीती मोरेताईंना मी श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. खूप छान सांगितलंय पप्पांनी. मॉमींच्या खूप आठवणी आहेत. अजून कोणाला बोलायचं आहे? हा कार्यक्रम मग कार्यक्रमाची आपण सांगता करूया, पण कार्यक्रम संपला असं मी घोषित करते.